नमस्ते, गुड मॉर्निंग। आप सभी को मेरा प्रणाम। स्टूडेंट्स, आज फर्स्ट पीयूसी का रिजल्ट है, यानी फर्स्ट पीयूसी का फलितांश है। आज जितने भी फर्स्ट पीयूसी के स्टूडेंट हैं, आप लोग अपने कॉलेज जाकर रिजल्ट क्या देख सकते हैं और बुलेटिन बोर्ड पर रिजल्ट अनाउंस करेंगे। हो सकता है कुछ कॉलेज वालों ने आपका जो फ़ोन नंबर है, मोबाइल नंबर है या मोबाइल को क्या दे विल सेंड मैसेज, वो लोग मैसेज क्या आपको भेजेंगे। जस्ट दे विल सेंड ओनली प्रोमोटेड, एक मैसेज क्या आ जाएगा, यू हैव प्रोमोटेड, यानी आप अगली कक्षा के लिए क्या आगे पहुंच चुके हैं, यानी सेकेंड पीयूसी के लिए आप एलिजिबल हो चुके हैं। तो स्टूडेंट्स, इस तरह का मैसेज आ जाता है। अगर आपको रिजल्ट अगर देखना है तो कॉलेज जाइए, नहीं अगर आप कहीं अगर व्यस्त है, बिजी अगर है, तो आपके मोबाइल फ़ोन पर ये मैसेज क्या आ जाएगा, ये रिजल्ट आ जाएगा। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, कृपा करके सब्सक्राइब कर लीजिए। अगर वीडियो अगर अच्छा लगता है या जो भी मैं इंफॉर्मेशन आपके साथ शेयर कर रहा हूँ, अगर आपको अच्छा लगता है तो लाइक करिए, अपने दोस्तों में शेयर करिए। हो सके तो आप अंत तक मेरे साथ बने रहिए। स्टूडेंट्स, ಯಾರೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರೋ ನನ್ನ ಚಾನಲ್ ಹೊಸಬರಿದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ। ಆಮೇಲೆ ಇವತ್ತು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಫಸ್ಟ್ ಪಿ.ಯು.ಸಿ ರಿಸಲ್ಟ್ ಇದೆ. तो ಯಾರೆಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಪಿ.ಯು.ಸಿ ಇದ್ದೀರಾ, ನೀವು ನಿಮ್ಮ ರಿಸಲ್ಟ್ ನೋಡೋ ಸಲುವಾಗಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಏನು ಬುಲೆಟಿನ್ ಬೋರ್ಡ್ ಇರುತ್ತೆ, ನೋಟಿಸ್ ಬೋರ್ಡ್ ಇರುತ್ತೆ, ಆ ನೋಟಿಸ್ ಬೋರ್ಡಿಗೆ ನಿಮ್ಮ ರಿಸಲ್ಟ್ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲೋ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಜಸ್ಟ್ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಫೋನಿಗೆ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಬರುತ್ತೆ, ಯು ಹ್ಯಾವ್ ಪ್ರಮೋಟೆಡ್ ಟು ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ.ಯು.ಸಿ ಅಂತ. ಸೊ ಅಷ್ಟಾದರೆ ಸಾಕು, ನೀವು ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ ನೀವು ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ.ಯು.ಸಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಕೂಡ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೇಯಿಂದ ಕಾಲೇಜ್ ಏನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಆವಾಗ ನೀವು ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆಲ್ಲ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ. ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಮೈನಸ್ ಮಾತ್ರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ದಿಸ್ ಇಸ್ ಮೈ ಹಂಬಲ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟು, ಯಾರು ಮೈನಸ್ ಆಗಬೇಡಿ. ತುಂಬ 50 ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗೆ ಮೈನಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಅವರೆಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದ್ರಿಂದ ನಿಮಗೇನು ಹಾನಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಲಾಭನೇ ಆಗೋದು. ಸೊ मैं आपसे प्रार्थना करूंगा आप लोग सब्सक्राइब कर लीजिए. ಆಮೇಲೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಒಂದು ವೇಳೆ ಆಗೋದು ಬೇಡ, ಒಂದು ವೇಳೆ ಫಸ್ಟ್ ಪಿ.ಯು.ಸಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಫೇಲ್ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಅಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸಿಗೆ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो ऑलरेडी दे हैव अनाउंस्ड सप्लीमेंट्री एग्ज़ाम टाइम टेबल. सो सप्लीमेंट्री एग्ज़ाम कब शुरू होगी? मई 20 से लेकर यानी 25/2024 से लेकर 31 यानी 31 मई 2024 तक ये परीक्षा क्या चलेगी. कम से कम एक 11 डेज तक क्या ये परीक्षा होगी. जो भी स्टूडेंट फर्स्ट पी.यू.सी में फेल हो जाते हैं उनके लिए क्या ये एग्ज़ाम क्या रहती है. तो आप लोगों को क्या अगर फेल अगर हो गए तो आप लोगों को अप्लाई करके सप्लीमेंट्री एग्ज़ाम आपको लिखना है और सप्लीमेंट्री एग्ज़ाम में भी आपको लिखकर पास होकर सेकेंड पी.यू.सी क्या जाना है. तो फेल होने की नौबत ना आ जाए, सारे स्टूडेंट क्या पास होकर सेकेंड पी.यू.सी क्या चले जाए. तो स्टूडेंट्स, अब तो क्या परीक्षा भी क्या समाप्त हो चुके हैं और इवैल्यूएशन का काम क्या चल रहा है. और मैंने लास्ट वीडियो में भी आपको एक मैसेज दिया था कि कम से कम क्या 15 यानी सेकेंड वीक अप्रैल में क्या सेकेंड पी.यू.सी का रिजल्ट आ जाएगा. और रिजल्ट आने के बाद वे लोग सप्लीमेंट्री फर्स्ट एग्ज़ाम का टाइम टेबल क्या अनाउंस करेंगे. तो अनाउंस करने के बाद उस एग्ज़ाम को भी क्या सप्लीमेंट्री एग्ज़ाम देने के लिए सेकेंड पी.यू.सी में जो भी स्टूडेंट फेल हो गए उन लोगों को क्या वो एग्ज़ाम देना पड़ेगा. स्टूडेंट्स, ಇವಾಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮುಗ್ದೋಗಿದೆ, ಎಕ್ಸಾಮ್ ಎಲ್ಲ ಮುಗಿದೆ, ಇವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ನಡೀತಾ ಇದೆ ಎಲ್ಲ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ದು. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತು ಸೆಕೆಂಡ್ ವೀಕಲ್ಲಿ ಅಂದರೆ 15th ಒಳಗಡೆ, ಏಪ್ರಿಲ್ 15th ಒಳಗಡೆ ರಿಸಲ್ಟ್ ಬರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ನೀವೆಲ್ಲ ವೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ
ಯಾರು ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಆಗೋದೇನು ಬೇಡ, ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಫೇಲ್ ಆಗ್ತಾರೋ ಅಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಮಾತ್ರ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಮತ್ತೆ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಎಕ್ಸಾಮು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಎರಡನೇ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಫಸ್ಟ್ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲೂ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಇರುತ್ತೆ, ಆ ಎಕ್ಸಾಮು ಕೂಡ ನೀವು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ यहाँ पर ನಿಮ್ಗೆ ಏನಂದರೆ ಮೂರು ಚಾನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಲ್ರೆಡಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಗಿವನ್ 3 ಚಾನ್ಸ್. विदिन 3 चांस यू विल गेट टू रिजल्ट. सो आपको क्या रिजल्ट की प्रतीक्षा करनी चाहिए. आप लोग अगर वेट करेंगे रिजल्ट का तो आपके सामने फ्यूचर का जो पिक्चर क्या है आपके सामने जरूर आ जाएगा. तो स्टूडेंट्स अब ये कम से कम एक 10 डेज के बाद आई विल स्टार्ट बेसिक हिंदी. ಬೇಸಿಕ್ ಹಿಂದಿ ಕೋರ್ಸ್ ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೂಡ ಅಂದರೆ ಅಕ್ಷರ ಜ್ಞಾನದಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಸ್ಟಿಲ್ಲಿಂಗ್ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್ ಹೇಗೆ ಫೈಂಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೆಂಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಇದೆಲ್ಲ ಬೇಸಿಕ್ ಕೋರ್ಸಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಸೊ ಇನ್ನೂ ಒಂದು 10 ಡೇಸ್ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಕಂಟೆಂಟ್ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದು ಸ್ವಲ್ಪನೇ ಹಿಂಜರಿತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆಫ್ಟರ್ 10 ಡೇಸು ಐ ವಿಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅಗೈನ್ ಮೈ ವರ್ಕ್. ಸೊ ವೇಟ್ ಫಾರ್ 10 ಡೇಸ್ ಅಂದರೆ ಆ ವಿಷಯ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ನಾನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ इर्ತೀನಿ. सो आप लोग भी क्या निरंतर क्या वॉच करते रहिए और देखते रहिए. और आप लोग अभी मैंने जो कहा कि आप लोग माइनस ना कर लीजिए, सब्सक्राइब जो कर लिए ना उसी को ही वैसे ही क्या आप लोग रख लीजिए, तो उससे आपको कुछ लॉस तो क्या नहीं होगा. निरंतर आप लोग मेरे वीडियो देखते रहिए और वीडियो से क्या आपको लाभ होगा, क्योंकि मेरे चैनल क्या एजुकेशन चैनल है. व्हाट आई एम गिविंग हियर नो मैसेज रिलेटेड एजुकेशन. तो हमारे जीवन में एजुकेशन बहुत ही क्या इम्पोर्टेंट है. तो इसलिए अब हाल ही में क्या SSLC एग्ज़ाम भी क्या चल रही है और वो एग्ज़ाम होने के बाद भी क्या वे लोग और फर्स्ट PUC के लिए क्या आ जाएंगे. तो इसीलिए आज जो रिजल्ट है, आज जो फलितांश है, उस फलितांश को क्या देख लीजिए. और जो भी फेल अगर हो गए तो कम स्टूडेंट क्या फेल हो जाता है, और फेल जो हुए हैं स्टूडेंट उन्हें सप्लीमेंट्री एग्ज़ाम के लिए प्रिपेयर होना चाहिए. और प्रिपेयर होने के लिए क्या क्या आपको तैयारी करनी चाहिए, उन तैयारियों के बारे में नेक्स्ट वीडियो में क्या आपको समझाऊंगा. तो स्टूडेंट्स आप मेरे साथ इसी तरह बने रहिए और आप लोग निरंतर क्या मेरे सपोर्ट में क्या खड़े हैं. सपोर्ट करिए और सब्सक्राइब क्या माइनस ना करिए. दिस इज माय हंबल ರಿಕ್ವೆಸ್ಟ್. ಯಾರು ಮೈನಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಬೇಡಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ದಯವಿಟ್ಟು ಹೇಗೆ ನೀವು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ ಆಗಿದ್ದೀರಾ ಹಾಗೆ ನಿರಂತರ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ. तो ಈ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮಾಪ್ತ ಮಾಡ್ತೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಟಾಪಿಕ್ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ. स्टूडेंट्स निरंतर क्या आप लोग मेरे साथ बने रहिए. थैंक यू, धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक, वंदे मातरम.